AP is nothing but again it is similar to this one, scalar projection of A bar on B bar cross C bar. And it is given by A bar dot B bar cross C bar divided by mod of B bar cross C bar. So that is the height. Also, area of triangle OBC is equal to, now in terms of this B bar and C bar, we know that area is nothing but it is 1/2 mod of B bar cross C bar. Sorry, इथं 1/3 लिहायचं राहिला, इथं 1/3 लिहायचं राहिला, 1/3 is 1/3. या केसमध्ये पॅरलेलोग्राम मध्ये एरिया बेस इंटू हाईट त्या केसमध्ये 1/3 असणार, since it is a tetrahedron. So 1/3 area base into height and 1/3 area of triangle OBC into AP. So now we have find out height AP as well as area of triangle OBC. So we can find out area of tetrahedron. त्याला मी एक नंबर म्हणतो. So therefore area of the volume of tetrahedron is equal to 1/3 area of base, that is area of triangle OBC, which is nothing but half mod of B bar cross C bar into AP, that is the height A bar dot B bar cross C bar divided by mod of B bar cross C bar. आणि परत त्या ठिकाणी हे दोघं कट होतील आणि we'll get 1/3 into 1/2, that is 1/6 ब्रॅकेट मध्ये A bar dot B bar cross C bar, and this is your scalar triple product. So it is 1/6 box product A, B, C. Last point is vector triple product. Vector triple product. Today class is up to 8 p.m. 8 वाजेपर्यंत क्लास आहे. Vector triple product. So we have seen scalar triple product. Now let us see vector triple product. So in this case, there are three vectors. Let A bar, B bar, C bar be three vectors in space. Then vector triple product is A bar cross B bar cross C bar. That is vector triple product. A bar cross B bar cross C bar, and it is given by the formula व्यवस्थित लक्षात घ्या. A bar आणि C bar म्हणजे first आणि last. So it is A bar dot C bar into B bar. त्या ठिकाणी into B bar म्हटलेलं कारण हा जो A bar dot C bar असणार, it is a scalar, it is a constant. तो constant into B bar होणार आणि पुढे असणार मायनस A bar dot हा दुसरा, हा पहिला घ्यायचा, हा दुसरा घ्यायचा, A bar dot B bar into C bar. ठीक आहे. सो दॅट इज वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचा. आता डायग्राम नुसार जर याला बघायचं असेल तर आपण या ठिकाणी घेऊ शकतो. लेट अस से दिस इज वेक्टर, डायग्राम मध्ये सी बार घेतला तर आपण सी बार घेऊया, बी बार. ओके. आणि इकडे हा वेक्टर आहे समजा सी बार. ठीक. नाउ बी बार
सी बार जर दोन वेक्टर असतील तर आपल्याला माहिती आहे त्यांना परपेंडिक्युलर एक वेक्टर असणार आहे जो आहे बी बार क्रॉस सी बार. क्लिअर? दोनच वेक्टर बद्दल बोलतो, बी बार आणि सी बार. ठीक. आणि या फ्लो मध्ये समजा मी तिसरा वेक्टर इकडे घेतला जो आहे ए बार. आता बी बार क्रॉस सी बार म्हणजे काय? बी बार क्रॉस सी बार इज परपेंडिक्युलर टू द प्लेन कंटेनिंग बी बार अँड सी बार. दोघांना तो परपेंडिक्युलर आहे. ठीक. आता या दोघांना परपेंडिक्युलर वेक्टर म्हणजे ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार या दोघांना परपेंडिक्युलर या ठिकाणी आपल्याला बघायला दॅट इज ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. So in this case, this b bar cross c bar is perpendicular to this one. आणि जो फायनल वेक्टर आहे त्या दोघांनाही परपेंडिक्युलर असणार आहे. ठीक आहे. ए बार आणि बी बार क्रॉस सी बारला परपेंडिक्युलर असणार आहे फायनल वेक्टर. आता याच्या काही प्रॉपर्टीज पण आपण लिहून घेऊया. प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. First one, A bar cross B bar cross C bar is equal to. Now see, cross product is anti-commutative. Cross product is anti-commutative. म्हणजे हा A bar याला पहिला वेक्टर म्हटला आणि हा दुसरा असेल. तर यांना जर आपण उलट करू तर इथे येणार मायनस साइन. हा अगोदर B bar cross C bar मी लिहिणार आणि क्रॉस असणार आहे A bar. So that is the first property. Second one, A bar cross B bar cross C bar. आता बघा हा आणि हा दोघही रीड करताना रीडिंग सारखंच होणार. ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. ठीक आहे. याला कसं रीड करणार? ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. म्हणजे रीडिंग जवळपास सेम आहे पण दोघांचं मिनिंग वेगवेगळं आहे. इथं बी बार क्रॉस सी बार एका ब्रॅकेट मध्ये आहेत आणि इथे ए बार क्रॉस बी बार एका ब्रॅकेट मध्ये. म्हणजे समजा या डायग्राम वरून बघायचं म्हटलं आपण तर हा जो प्लेन आहे दिस इज द प्लेन कंटेनिंग or having vectors B and C. B आणि C या ठिकाणी कोप्लेनर आहेत पहिल्या केस मध्ये. दुसऱ्या केस मध्ये A आणि B कोप्लेनर होतात. तर ऑब्वियसली याचा आन्सर असणार आहे वेगळं. ठीक. ते काय आन्सर आहे ते आपण बघूया. सो इट इज गिवन बाय A bar dot C bar into B bar minus B bar dot C bar into A bar. ठीक. आता इथं मल्टिप्लाय करताना जसं आपण याच्यामध्ये बघितलं की ए बार डॉट सी बार पहिल्यांदा आणि नंतर त्याला बी बार मल्टिप्लाय केलं. पुढे मायनस ए बार डॉट बी बार आणि नंतर त्याला सी बार मल्टिप्लाय केलं. म्हणजे बॉक्स मध्ये पहिला हा घेतलेला आपण पॉझिटिव्ह साईडला. हा इथं पॉझिटिव्ह असतो. तसंच इथं हा ए बार आणि सी बार आहे. ए बार आणि सी बार म्हणजे इथं फर्स्ट हाच आहे आणि हा सेकंड आहे. म्हणजे ए बार डॉट सी बार इंटू बी बार आणि पुढे मायनस बी बार डॉट सी बार इंटू हा ए बार. तर हे फॉर्म्युले लर्न करावे लागतील पर्टिक्युलरली वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. वेक्टर ट्रिपल हे तर सोपं आहे. हे पण सोपं आहे. वेक्टर ट्रिपल किंवा स्केलर ट्रिपल स्केलर डॉट प्रोडक्ट असेल त्यांचे फॉर्म्युले सोपे आहेत. यांच्यामध्ये थोडस व्यवस्थित लक्ष देऊन हे लर्न करावं लागतं. थर्ड वन now as you can observe these two दोघांना आपण बघू शकतो यांची फर्स्ट टर्म सेम आहे. याची फर्स्ट टर्म आणि फर्स्ट सेम आहे बघा पण सेकंड टर्म मात्र डिफरंट आहे. म्हणून यांचे दोघांचे आन्सर वेगळे असणार. म्हणजेच आपण त्याला म्हणणार ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इज नॉट इक्वल टू ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. सो बोथ आर नॉट इक्वल. फोर्थ पॉइंट I cross J cross K
is always equal to 0. I cross j cross k is equal to 0. Now this again fourth one can be understood from this one. बघा j cross k म्हणजे काय असणार आहे? इथं I इकडे j इकडे k राईट हँडेड सिस्टम. मग j क्रॉस k चा आन्सर असणार आहे परत I. म्हणजे बेसिकली j क्रॉस k म्हणजे I होऊन जाणार आणि हा असणार I क्रॉस I. आपल्याला माहिती आहे I क्रॉस I अँगल बिटवीन देम इज 0. So sin 0 become 0. So I cross I is always 0. म्हणून I J K सिंगल रोटेशन मध्ये आले म्हणजे करेक्ट रोटेशन मध्ये राईट हँड सिस्टीम मध्ये I J K तर त्यांचा वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट हा नेहमीच 0 असतो. नेक्स्ट वन त्यामुळे J चा K होऊन गेला I J K. Fifth one, that is the last one. A bar cross B bar cross C bar is a linear combination of B bar and C bar, and hence it is coplanar with B bar cross C bar, और कैसे B bar and C bar cross C bar होता B bar and C bar. A bar cross B bar cross C bar is a linear combination of B bar and C bar. या दोघांचं ते काय आहे लिनियर कॉम्बिनेशन आहे. तर तुम्ही बघू शकता म्हणून हा जो वेक्टर आहे वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट वरून जो आपल्याला वेक्टर मिळालेला आहे कारण आता आन्सर कशामध्ये असणार आहे वेक्टर मध्ये. स्केलर ट्रिपल प्रोडक्टचा आन्सर कशामध्ये असणार स्केलर मध्ये. सो आन्सर ऑफ दिस इज वन वेक्टर इन द फॉर्म ऑफ I J K. आणि हा जो वेक्टर आहे A bar cross B bar cross C bar it is coplanar with, as you can see it is in this plane. या प्लेन मध्ये असणार म्हणजे B bar आणि C bar च्याच प्लेन मध्ये तो असणार. सो इट इज coplanar with B bar and C bar. इथपर्यंत काय डाऊट असेल तर विचारून घ्या. क्लास 8 वाजेपर्यंत आहे. कल्याणी मंदार प्रणव विद्या. Continuing with exercise 5.5. Question first. Find A bar dot B bar cross C bar. Find A bar dot B bar cross C bar if A bar is equal to 3I cap minus J cap plus 4K. B bar is equal to 2, 3 minus 1. C bar is equal to minus 5, 2, 3. Solution. Now see here we have to find out A bar dot B bar cross C bar, which is nothing but box product A bar B bar C bar, which is equal to determinant. सांगा first row कल्याणी first row
मंदार फर्स्ट रो यस करल्याने करेक्ट 3 - 1 4 मंदार सेकंड रो मंदार सेकंड रो मंदार second row I am asking second row I am asking second row okay 2 3 - 1 next प्रणव चंदनकर थर्ड रो प्रणव चंदनकर थर्ड रो करेक्ट है काय असणार आहे -5 2 3 so that is third row. Now after solving this you will get certain value of the determinant. याचं काय आन्सर असणार आहे तुम्हाला फाइंड आउट करायचे कंप्लीट सोल्युशन ग्रुपवर टाकायचं आहे आता नाही आता एकदा सगळेच क्वेश्चन आपण बघून घेऊ नंतर सगळ्यात शेवटी so let's starting I'm continuing with third one you have to solve this determinant and provide me the answer third one if the vectors are coplanar then find the value of p so if first vector is -3 I plus -3 4 -2 comma second vector is I plus 2k third vector is I minus pj are coplanar then find p so that is third question ठीक आहे आता या केस मध्ये p ची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची असेल तर त्याने काय म्हटलेलं आपलं कंडिशन काय दिलेली आहे कोप्लेनर ते दिले ना सिन्स वेक्टर्स आर कोप्लेनर therefore scalar triple product is 0 that is I'm writing down the determinant so first vector project components काय -3 4 -2 so it is -3 4 -2 सेकंड आहे I plus 2k म्हणजे I चा कॉम्पोनंट 1 जे ऍबसेंट आहे म्हणजे ऍबसेंट आहे म्हणजे त्याचा कॉम्पोनंट 0 A चा कॉम्पोनंट 2 here component of I 1 component of J minus P component of K is absent so it means this component is 0 and this determinant is now equal to 0 so let us again observe from this one how to solve a determinant 3 by 3 so therefore first of all येणार -3 त्याच्या ब्रॅकेट मध्ये 0 into 0 0 minus 2p म्हणजे तो होणार मायनस प्लस 2p पुढे साइन येणार मायनस नंबर येणार 4 त्याच्या ब्रॅकेट मध्ये 1 into 0 0 minus 1 into 2 2 पुढे साइन येणार प्लस नंबर आहे -2 म्हणून ते होणार -2 ब्रॅकेट मध्ये 1 into -p minus 1 into 0 0 and this is equal to 0 now by solving this equation we will get value of p so therefore -3 into 2p minus 6p is -4 into -2 plus 8 and this is plus 2p which is equal to 0 now -6p plus 2p it becomes -4p which is equal to 8 त्या साइडला जाणार होणार मायनस 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 कट होणार p ची व्हॅल्यू होणार 8/4 म्हणजे 2
Let us solve question number 5. Question number 4 मध्ये पण एक आहे तो आपण अगोदर घेऊन घेऊया. Question number 4, prove that. Question number 4, prove that. And in this first one, box product A bar, B bar plus C bar, A bar plus B bar plus C bar is equal to 0. So this we have to prove over here. Okay. Now starting with LHS. This box product is nothing but it is box product A, B, C. So as the first vector dot second vector with a square bracket तुम्ही cross third vector. ठीक है? First, second, third. So it is first dot second cross third. That is A bar dot B bar. Now this is B bar cross C bar. Now to solve this, and you have to find out or you have to check whether the answer is 0 or not. Now let us solve this. So this is equal to what? A bar dot square bracket मध्ये आता हे B bar plus C bar या तिघांनाही मल्टिप्लाय होणार. ऑर्डर लक्षात ठेवायची. क्रॉस प्रोडक्ट आहे. ठीक आहे. So first of all, let us multiply this B bar with all these three. So B bar cross A bar. पहिल्यांदा येणार B bar cross B bar. ठीक आहे. त्याच्या पुढे B bar cross C bar. Now let us multiply with C bar. पुढची टर्म येणार प्लस C bar cross A bar. पुढे येणार C bar cross B bar. Next C bar cross C bar. Bracket complete. Now this is equal to what? A bar dot box मध्ये this is B bar cross A bar. It is as it is plus now B bar cross B bar आणि C bar cross C bar. बघा B bar cross B bar आणि C bar cross C bar हे दोघे काय होऊन जातील? हे दोघे होऊन जातील 0. क्रॉस प्रोडक्ट मध्ये आपण पाहिलं A bar cross A bar is always 0. So this B bar cross B bar is 0 bar plus this is B bar cross C bar. Here it is C bar cross A bar. So plus C bar cross A bar. पुढे आहे C bar cross B bar. आता याला मी चेंज करू. What is the reason? बघा BA BB तर 0 झाला. BC as it is दिला. हा CA आहे तो सुद्धा as it is दिला. पण हा आहे CB. याला उलट करतो BC. So it will become minus. आता C bar cross B bar म्हणजे minus B bar cross C bar. आणि हा पुढे राहिला प्लस C bar cross C bar. So प्लस 0 bar. शेवटचा C bar cross C bar तो सुद्धा 0 bar आहे. ऍडजस्टमेंट लक्षात घ्या. ठीक आहे. आता 0 बार तिथे लिहिणार नाही. हा इथं B bar cross C bar या मायनस सोबत कट होऊन जाणार. And then you get what? This is equal to A bar dot bracket मध्ये B bar cross A bar plus C bar cross A bar. ठीक आहे. आता हा डॉट प्रोडक्ट आहे मध्ये इथे प्लस साइन आहे बरोबर. मध्ये प्लस साइन आहे म्हणजे A bar डॉट या दोघांनाही मल्टिप्लाय होणार. दोन सेपरेट टर्म्स आहेत. अगेन युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. So it is nothing but A bar dot या दोघांना मल्टिप्लाय होणार. तर A bar डॉट इकडे ब्रॅकेट मध्ये येणार B bar cross A bar प्लस साइन मध्ये परत A bar डॉट ब्रॅकेट मध्ये येणार C bar cross A bar. Okay. Now this is equal to what? This is A bar dot B bar cross A bar. So it is box product or scalar triple product. This is also scalar triple product. Here we will write it as A bar B bar A bar, and here it is plus A bar C bar A bar.
Now this is also 0 and this is also 0. So more precisely, this is not 0 bar, just like I have written over here 0 bar. 0 bar लिहिलाय कारण तो क्रॉस प्रोडक्ट आहे. बी बार क्रॉस बी बार, इट इज अ क्रॉस प्रोडक्ट. त्याला मी लिहिलं 0 बार. या ठिकाणी हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे, म्हणजे याचा आन्सर असणार आहे स्केलर, म्हणजे 0 बार नाहीये. हा काय आहे 0 आणि प्लस दिस इज ऑल्सो 0. व्हाय? since R1 equivalent to R3 in both the cases. दोघं केस मध्ये बघा ए ए ए ए कुठल्याही डिटर्मिनंट जर का दोन रो सारख्या असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते. ठीक, and answer comes out to be 0 which is equal to RHS. On the similar grounds, question number 5 is there. If C bar is equal to 3A bar minus 2B bar, if C bar is equal to 3A bar minus 2B bar, then prove that ABC is equal to 0. Then prove that box product ABC is equal to 0. Now here, या क्वेश्चन मध्ये लक्षात घ्या, हा क्वेश्चन आता कशाबद्दल बघा. सी बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार अँड बी बार. सी बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार अँड बी बार. इट मीन्स व्हॉट? इट मीन्स सी बार ए बार बी बार आर कोप्लेनर. आणि जर का ते कोप्लेनर असतील तर त्यांचा बॉक्स प्रोडक्ट किती असणार आहे? 0च असणार आहे. म्हणजे एमसीक्यू मध्ये जर का हे आलं तर एमसीक्यू मध्ये डायरेक्टली तुम्ही लिहू शकता इट इज 0. येते लक्षात, कारण ते कोप्लेनर आहे आणि कोप्लेनरचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट नेहमी 0 असतो. सी बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार अँड बी बार. आता लिनियर कॉम्बिनेशन हा वर्ड जो मला वाटतो खूप जड, ऍक्च्युली मुळात लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय? लिनियर इक्वेशन माहिती आहे ना तुम्हाला? लिनियर इक्वेशन कशा फॉर्म मध्ये असतं? 3x minus 2y is the linear equation. आहे की नाही लिनियर इक्वेशन? करेक्ट आहे, दिस इज द लिनियर इक्वेशन. इतकं तर आपल्याला तुम्ही इथं एक्सच्या ठिकाणी ए बार, वायच्या ठिकाणी बी बार. हे दोघं वेक्टर जे आहेत यांच्यासोबत हा तिसरा वेक्टर काय झाला? लिनियर झाला. सो दिस इज अ लिनियर कॉम्बिनेशन. सी बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार अँड बी बार अँड देअरफॉर ए बी सी ऑल आर कोप्लेनर. आणि कोप्लेनर असल्यामुळे बॉक्स प्रोडक्ट किती असणार आहे? 0 असणार आहे. या ठिकाणी तुम्ही काही व्हॅल्यू चेंज करा, 5 द्या, 2 द्या, तर कुठल्याही प्रकारचं इक्वेशन 5 असेल, 1 असेल, 5 असेल, जे काय असेल ते फायनल आन्सर हे जे आहे हे नेहमीच 0 राहणार आहे. सो दिस इज अ शॉर्टकट फॉर एमसीक्यू. नेक्स्ट, ना हाऊ टू प्रूव्ह दिस. आता बोर्ड मध्ये मला जर प्रूव्ह करायचं असेल तर कसं प्रूव्ह करणार? सो स्टार्टिंग विथ LHS which is equal to A bar, B bar, C bar. This is equal to box product A bar, B bar. आणि C bar म्हणजे काय आहे? 3A bar minus 2B bar. ठीक. Further it can be written as A bar dot म्हणजे फर्स्ट वेक्टर डॉट ब्रॅकेट मध्ये सेकंड वेक्टर क्रॉस थर्ड वेक्टर. Now this is equal to keeping A bar as it is dot बॉक्स मध्ये आता बी बार क्रॉस होणाऱ्या दोघांसोबत, बी बार क्रॉस होणाऱ्या दोघांसोबत, तो बी बार क्रॉस 3A बार, पुढे साइन येणार मायनस बी बार क्रॉस 2B बार. ठीक आहे. नाउ दिस इज इक्वल टू व्हॉट? ए बार डॉट ब्रॅकेट मध्ये बी बार क्रॉस 3A बार मायनस 0 बार. दिस इज 0. हा 0 काय झाला? अगेन बी बार क्रॉस बी बार, स्केलर काही पण असू द्या, 2A 3A 4A डझंट मॅटर. बी बार क्रॉस बी बार नेहमीच 0 असतो. लिहून घेऊ शकता तुम्ही. सिन्स बी बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 0 बार. सिमिलरली या ठिकाणी आपण जे केलं होतं ना, बी बार आणि सी बार यांच्या व्हॅल्यू 0 टाकल्या होत्या, तुम्ही इथे लिहून घेऊ शकता. सिन्स ए बार क्रॉस ए बार इज इक्वल टू 0 बार. मग फायनल आन्सर येणार आता इथं. सो दिस इज इक्वल टू व्हॉट?
आता -0 बार झाला म्हणजे आता मी लिहिणार नाहीये. ए बार डॉट हा ब्रॅकेट राहिला फक्त. सो इट इज ए बार डॉट बॉक्स मध्ये बी बार क्रॉस 3a बार. नाव दिस इज अगेन अ स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे जसं हा ए बार डॉट बी बार क्रॉस ए बार. पण या ठिकाणी 3 दिसतोय मध्ये. डझंट मॅटर, 3 इज अ स्केलर. 3 इज अ स्केलर. तो कॉन्स्टंट आहे. तो ऍज इट इज बाहेर येऊन जाणार आणि ए बार डॉट ब्रॅकेट मध्ये बी बार क्रॉस ए बार. नाउ दिस इज नथिंग बट 3 बॉक्स प्रोडक्ट ए बार बी बार अगेन ए बार. कारण हा ए बी सी आहे. सी म्हणजे परत इथे ए चालेल. तर दिस इज ए बी ए आणि ए बी ए जो असतो हे दोघं सारखे असल्यामुळे त्याची व्हॅल्यू होणार 3 इंटू 0 दॅट इज 0 दॅट इज RHS. आता 0 का झाला? सिन्स R1 equivalent to R3. So I am writing down the result in the language of a determinant. है ना? ए बार ए बार म्हणजे पहिल्या रो मध्ये आणि तिसऱ्या रो मध्ये सारख्या व्हॅल्यू झाल्या म्हणून त्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 झाली. क्लिअर येतपर्यंत? काही अडचण असेल तर विचारून घ्या. प्रणव चंदनकर तुझा मेसेज लेट येतो पण इतका लेट की अजून आलाच नाही. सोडून दिलं तू. त्याने विषय सोडून दिला. जाऊ द्या, सर पुढे गेले का? सर पुढे गेले मग मी जाऊ देतो. बर ठीक आहे. वास्तविक तू सगळ्यात जवळ राहतो तिथे नुसता असा मेसेज फेकून जरी मारला आणि राहायचो नगर मधून तरी माझ्या घरापर्यंत येऊन जाईल. सिद्धेशने पण तसंच नुसता असा मेसेज एका कागदात गुंडाळून फेकून द्यायचा, येऊन जाईल माझ्यापर्यंत नेटवर्क जर पुअर असेल तर. पूर्वा तुला मेसेज टाकला